नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शिवसेनेकडून युतीसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, मात्र काँग्रेसचा पाठिंबा कदापिही घेणार नाही, मुख्यमंत्री. मणिपूर राज्याच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध, काँग्रेसच्या धोरणांमुळे राज्याचं नुकसान, पंतप्रधानांची टीका. निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी धार्मिक भावना भडकावणारी वक्तव्ये टाळावीत, निवडणूक आयोगाची समज. मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार आज देशवासियांशी संवाद. आणि स्वातंत्र्य सेनानी, लेखक, कवी, क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त देशभर आदरांजली. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठीच काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत वक्तव्य करत आहेत. शिवसेनेनं काँग्रेसच्या या षडयंत्राला बळी पडू नये असं आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. शिवसेना भाजपानं एकत्र यावं, मात्र निर्णय दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा असेल असं त्यांनी सांगितलं. ते काल नागपुरात वृत्तसंस्थेशी बोलत होते. मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीत मुंबईकरांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट कौल दिला नसल्यानं सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौरपदासाठी शिवसेनेनं मदत मागितली होती, मात्र काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असं काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देईल अशा चर्चेला उधाण आल्याच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईत बोलत होते. छोट्या पक्षांना घेऊन काँग्रेस उमेदवार उभा करेल असं निरुपम यांनी सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही शिवसेनेला पाठिंबा द्यायला विरोध दर्शवला आहे. भाजपा आणि शिवसेना समाजात फूट पाडत असल्याचा आरोप करून आपण सगळ्या निवडणुका लढवल्या आहेत, तेव्हा आता त्यांना पाठिंबा देणं योग्य ठरणार नाही असं मत या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. याबाबत कनिष्ठ पातळीवर चर्चा करण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींवर हा निर्णय सोपवणं योग्य ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं. त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी युती संदर्भात बोलणं टाळलं. एवढी घाई कशाला, योग्य वेळेला निर्णय सांगितला जाईल असं ते यावेळी म्हणाले. मुंबईत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपानं एकत्र यावं असं आवाहन रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. शिवसेनेकडून अद्याप युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं आठवले यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांचीही याबाबत लवकरच भेट घेणार असल्याचं ते म्हणाले. निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी यापुढे भाजपासोबत युती करणार नाही असं जाहीर केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. मुंबई महापौरपदासाठीची निवडणूक 9 मार्चला आहे. काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे अपक्ष उमेदवार गळाला लावूनही दोन्ही पक्षांना युतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. राज्यातील संकटांना सामोरं जाण्याची शक्ती द्या अशी प्रार्थना शिवाजी महाराजांपुढे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. छत्रपतींपासून प्रेरणा मिळत असल्यानं रायगडावर आल्याचंही ते म्हणाले. पारदर्शकता आणि सुप्रशासन हा शिवाजी महाराजांनी दिलेला मंत्र असून या मंत्राचा पाठपुरावा करत भाजपा मार्गक्रमण करत आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. शिवरायाच्या प्रेरणेतून प्रश्न सोडवत राज्याचा विकास करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी कोणतंही राजकीय भाष्य करणार नाही असं स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत मौन पाळलं. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. काँग्रेस हा भ्रष्ट पक्ष असून काहीही झालं तरी काँग्रेससोबत जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील घवघवीत यशानंतर काल मुंबईत जल्लोष मेळावा झाला. त्यात मुख्यमंत्री बोलत होते. आमचा मार्ग पारदर्शकतेचा असून हाच महत्त्वाचा मुद्दा घेऊन वाटचाल करणार असल्याचं ते म्हणाले. येतील त्यांच्यासोबत, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जायचं आहे असं ते म्हणाले. काँग्रेससोबत ज्यांना जायचंय त्यांनी जावं असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मारला.
आम्हाला सत्ता मिळो का न मिळो, काँग्रेस सारख्या पक्षासोबत काय वाटेल ते झालं तरी भारतीय जनता पार्टी जाणार नाही नाही नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कोणाला जायचं असेल तर आम्ही त्यांना रोखणारही नाही. आमच्याकडनं कुठली ना नाही. पण भारतीय जनता पक्षाने लढाई विचाराची केली आहे आणि विचाराच्या लढाईमध्ये या ठिकाणी पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाला जर कोणी निवडून दिलं असेल तर ते याकरता दिलं की काँग्रेस सारखा अतिशय भ्रष्ट पक्ष या देशामध्ये लोकांना नको होता आणि म्हणून काँग्रेसी विचारांच्या पक्षाला, काँग्रेसला या ठिकाणी पराजित करण्याचं काम हे जनतेनं केलं आहे. आणि मला विश्वास आहे की यापुढे देखील भारतीय जनता पक्ष अशाच प्रकारे विचारांची लढाई ही सातत्याने लढत राहील आणि जनतेकरता, जनतेच्या भल्याकरता, जनतेला या ठिकाणी दिलासा मिळावा याकरता आपण निश्चितपणे यापुढे देखील कारवाई करत राहू. पंतप्रधान मोदींनी निर्माण केलेल्या विश्वासाच्या लाटेवर भाजपचा विजय झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या प्रत्येक समाजानं भाजपावर विश्वास दाखवला असंही मुख्यमंत्री म्हणाले. भाजपाचे कार्यकर्ते मावळ्यांप्रमाणे झुंजले असून आता ही लढाई सोडायची नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले. या जल्लोष मेळाव्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार तसंच विनोद तावडेंसह भाजपाचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मणिपूर राज्याच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध असून पक्ष विकासाच्या दिशेनं पाऊल टाकत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी काल पंतप्रधानांची इम्फाळ इथं प्रचार सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. ये अकॉर्ड 1.5 साल पहले हुआ ना. आपने कभी भारत सरकार को चिट्ठी लिखी है? मैंने स्वयं ने कांग्रेस के नेताओं को अकॉर्ड में क्या है सारा बताया है. और आज 1.5 साल के बाद जब चुनाव घोषित हो गया तो झूठ फैला करके मणिपुर के लोगों को बांटने का पाप कर रहे हो. लेकिन मैं आपको विश्वास दिलाता हूं, नागांव के साथ जो अकॉर्ड हुआ है इसमें कहीं पर भी मणिपुर के टेरिटरी के साथ कोई भी धोखा करने की चर्चा नहीं है. ऐसा एक भी शब्द जो मणिपुर के हितों को नुकसान करता हो, ऐसा अकॉर्ड में एक भी शब्द नहीं है. भाइयों बहनों, 4 आणि 6 मार्चला 2 टप्प्यात मणिपूर विधानसभेसाठी मतदान होणार आहे. 10 महिलांसह 266 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मणिपूरमध्ये प्रामुख्यानं भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे. भाजपानं 60 जागांवर तर काँग्रेसनं 59 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान काही नेत्यांनी धार्मिक भावना भडकावणारी वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना पत्र पाठवून खडसावलं आहे. हा प्रकार अयोग्य असून राजकीय नेत्यांनी अशी वक्तव्य करणं टाळावं असंही या पत्रात म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं सर्वच राजकीय पक्षांना पाठवलेल्या या पत्रात आत्मनियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं आहे. यातील काही वादग्रस्त वक्तव्य निवडणूक आचारसंहिता अंमलात नसलेल्या ठिकाणी करण्यात आली असली तरी आजच्या इलेक्ट्रॉनिकच्या युगात अशी वक्तव्य सर्वत्र पसरतात असंही आयोगानं म्हटलं आहे. दरम्यान उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि त्या आदल्या दिवशी राजकीय पक्षांना वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यावर प्रतिबंध घातला आहे. राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल औरंगाबाद इथं महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. लोकशाही व्यवस्था बळकट करण्यामध्ये माध्यमांचं मोलाचं योगदान आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याबरोबरच शासन राबवत असलेल्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं कामही माध्यमं करत असल्याचं लोणीकर यांनी यावेळी सांगितलं. गुजरातमधल्या राजकोट इथून पोलिसांनी 4 शार्प शूटर्सना अटक केली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याशी त्यांचा संबंध असल्याचं बोललं जात आहे. जामनगरमधील एका व्यावसायिकाच्या हत्येच्या हेतूनं ते सर्वजण राजकोट इथं आले होते. रामदास राणे, विनीत कुंडली, संदीप दयानंद, आनंद धिनोड अशी या शार्प शूटरची नावं असून ते सर्वजण महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून 1 बंदूक, 6 काडतुसं, 2 चाकू आणि मोबाईल फोन हस्तगत केले आहेत अशी माहिती राजकोटचे पोलीस उपायुक्त S.R. आदोद्रा यांनी दिली.
शूटर पकड़े गए जो उनका कनेक्शन अभी प्राथमिक तपास में खुला है कि दाऊद में रह रहे अनीस इब्राहिम के साथ इनका कनेक्शन खुला हुआ है। खास करके उसमें जो रामदास परशुराम है वो अनीस इब्राहिम के साथ काफी लंबे समय से जुड़ा हुआ था। इस तरह की कुछ प्राथमिक हमको इन्फॉर्मेशन अभी मिली है उसकी पूछताछ के दौरान, और ये अनीस के कहने पर अगाऊ भी कुछ इस तरह के काम कर चुका है, पैसा लेके किसी को मारने का। राज्यात यावर्षी तूर पिकाचं क्षेत्र वाढलं, उत्पादनही एकरी 3 ते 4 क्विंटलपर्यंत गेलं। मात्र अनेक ठिकाणी सरकारी खरेदी केंद्रांची मर्यादा संपल्यानं तूर उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे। तूर डाळ हे महत्त्वाचं नगदी पीक। गेल्या वर्षी उत्पादन कमी झाल्यानं तूर डाळीचे भाव गगनाला भिडले। मात्र यंदा चांगला पाऊस झाल्यानं तुरीचं उत्पादन वाढलं। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तर तुरीचं विक्रमी उत्पादन घेतलं। तूर बाजारात आल्यावर भाव घसरू लागले। शेतकऱ्यांनी सरकारच्या तूर खरेदी केंद्राकडे तूर विकली, त्यांना भावही चांगला मिळाला। मात्र तुरीचं उत्पादन जास्त असल्यानं खरेदी केंद्राची मर्यादाच संपली आणि वखार महामंडळाच्या गोदामात तूर साठवायला जागाच नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला। पण आता जागेची परिस्थिती फार बिकट झालेली आहे। आपण आता उसनत खरेदी केंद्रावर जो खरेदी केलेला माल होता आज रोजीपर्यंत आपण उसनत वखार महामंडळात ठेवलेला आहे, परंतु वखार महामंडळातील जागा संपल्यामुळे सदरचा माल आपण कुर्डवाडी, सोलापूर जिथे जागा उपलब्ध आहे अशा वेअरहाऊसला आपण पाठवत आहोत। आता वेअरहाऊस नसतील तर परत आणखी तो प्रॉब्लेम येईल आणि तिथं शासनानं लवकरात लवकर म्हणजे हे वेअरहाऊसेस उपलब्ध करून घेऊन हे शासन हमी भावानंच खरेदी चालू ठेवावी अशी आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत 52,84,00,00,000 रुपयांची तूर विक्री केली। यापैकी सुमारे अर्धी रक्कम शासनाकडे थकीत आहे। आज तूर घालून किती दिवस झाले तरी अजून आमचं पेमेंट नाही, पण पैसे नसल्यामुळे किती अनंत अडचणी आहेत। एक तर इथं माल घालायचा, इथं आणून माल टाकायचा, माल आणलेल्याचा माप लवकर नाही का तर बारदाना नाही, बारदाना आला माप झालं पुन्हा पैसे नाही, शेतकऱ्यानं करायचं काय। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनभिज्ञतेचा फायदा घेत खासगी व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूकही करतायत। त्यामुळे उत्पादन जास्त होऊनही तूर उत्पादकांच्या समस्या अद्याप कायम आहेत। मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार आहेत। मन की बात या कार्यक्रमाचा हा 29वा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल। त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच दूरदर्शन वृत्तवाहिनीच्या YouTube वाहिनीवरही हा कार्यक्रम प्रसारित होईल। सह्याद्री वाहिनीवर 11:30 वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारित होईल। स्वातंत्र्य सेनानी, लेखक, कवी, क्रांतीवीर विनायक दामोदर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी। प्रखर राजकीय विचारांच्या सावरकरांवर इतिहासाचा पगडा होता। त्यातूनच त्यांनी 1857च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर प्रदीर्घ पुस्तक लिहिलं। त्यांच्या या सिद्धहस्त लेखणीतूनच नाटक आणि काव्याची निर्मिती झाली। मर्सायलस इथं त्यांनी समुद्रात घेतलेली उडी आजही प्रेरणा देते। त्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या काव्यातील शब्द ऐकताच अजूनही आपल्याला गलबलून येतं। अंदमान आणि निकोबार इथल्या सेल्युलर तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना त्यांनी दाखवलेलं धैर्य आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान प्रत्येक देशवासियाला प्रेरणादायक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे। सावरकर हे खरे देशभक्त असून त्यांनी सशक्त आणि विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे। हवामान येत्या 24 तासात मुंबईसह राज्यभरात आणि गोव्यात हवामान मुख्यतः कोरडं राहील। विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली असून मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाल्याचं वेधशाळेनं म्हटलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। शिवसेनेकडून युतीसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, मात्र काँग्रेसचा पाठिंबा कदापिही घेणार नाही, मुख्यमंत्री। मणिपूर राज्याच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध, काँग्रेसच्या धोरणांमुळे राज्याचं नुकसान, पंतप्रधानांची टीका। निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी धार्मिक भावना भडकावणारी वक्तव्ये टाळावीत, निवडणूक आयोगाची समज। मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार आज देशवासियांशी संवाद।
आणि स्वातंत्र्य सेनानी, लेखक, कवी, क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त देशभर आदरांजली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद प्रसारित केला जाईल. त्यानंतर 11:30 वाजताचं बातमीपत्राचं प्रक्षेपण केलं जाईल. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.